लोन रिकव्हरी एजंट म्हणजे कर्ज वसुलीसाठी बँकेने नियुक्त केलेल्या लोकांना धमकवण्याच्या तक्रारी वारंवार येतात। पण आरबीआय आता या मुद्द्यावर नियम कडक करण्याच्या तयारीत आहे। कर्ज वसुली एजंट ग्राहकांशी बोलतात, त्यांना फोन करतात आणि कर्ज फेडण्यासाठी आग्रह करतात, पण कधी कधी फोनवर धमक्या किंवा गैरवर्तन करतात। कर्ज वसुलीच्या नावाखाली अकल्पनीय अमानुष कृत्य केली जात आहे। म्हणूनच आता आरबीआयने कर्ज वसुलीच्या वेळी काय करायचे, काय नाही करायचे किंवा डोज अँड डोंट अशा काही नियम जारी करणार आहे। ग्राहक बँकेकडून घेतलेली कर्ज फेडण्यात अपयशी ठरतात तेव्हा बँका आपले पैसे परत मिळवण्यासाठी वसुली एजंटचा वापर करतात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जनतेला योग्य बँकिंग सेवा मिळावी यासाठी वेळोवेळी नियमांचा आढावा घेते। या संदर्भात रिझर्व्ह बँकेने मिस सेलिंगला प्रतिबंध करण्यापासून ते कर्ज वसुलीपर्यंत अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत। त्याचा थेट फायदा तुम्हाला होईल। लोन वसुली एजंट्स ग्राहकांशी संपर्क साधतात, फोन करतात आणि कर्ज परतफेड करायला आपापल्या परीने मदत करतात। पण कधी कधी हेच लोन वसुली एजंट फोन कॉलवर धमक्या किंवा गैरवर्तन करतात, ज्याला रिझर्व्ह बँक लवकरच आळा घालणार आहे। रिझर्व्ह बँकेने लोन वसुली एजंटसाठी नवीन नियम आखले आहे। ते नियम याप्रमाणे आहे। रिझर्व्ह बँकेने अनुसूचित व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या म्हणजे हाऊसिंग फायनान्स कंपनीसाठी लोन वसुलीसाठी नवीन मसुदा जारी केला आहे। तो 1 जुलै पासून सर्व बदल लागू होणार आहेत। या नव्या नियमानुसार एजंट्सनी केलेल्या प्रत्येक कॉल रेकॉर्ड केले जाईल आणि ग्राहकांशी सभ्यपणे बोलणे आवश्यक असेल। तसेच शोक, लग्न किंवा सणासुदीचे दिवस यासारख्या प्रसंगी वसुली एजंट फोन कॉल किंवा घरी भेट देऊ शकणार नाही आणि या नियमानुसार वसुलीच्या एजंट्सनी आता विशेष प्रशिक्षण घेणे गरजेचं असेल। बँकांनी नियुक्त केलेल्या एजंटच्या वर्तनासाठी थेट जबाबदार असतील, असे आरबीआयने स्पष्ट सांगितले। याशिवाय लोन वसुली एजंट संध्याकाळी 7 नंतर ग्राहकांना फोन करू शकणार नाही, असा नियम केला गेला असून रिझर्व्ह बँकेने रिकव्हरी एजंट्सनी ग्राहकांना केलेले सर्व कॉल रेकॉर्ड करायला सांगितले आहे। तसेच एजंट्सनी नेहमी ग्राहकांशी सभ्य पद्धतीने बोलले पाहिजे, यावर मध्यवर्ती बँकेने भर दिला आहे। गेल्या काही वर्षात बँकिंग सुविधांचा विस्तार झपाट्याने वाढला आहे, पण काही प्रकरणात वसुली एजंट्स कडून कर्जदारांसोबत गैरवर्तनाच्या तक्रारी देखील वाढल्या आहे। अलीकडेच सादर केलेल्या 2026च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली जाण्याबाबत संकेत दिले आणि त्या दिशेने रिझर्व्ह बँकेने पाऊल उचलत दुसऱ्या दुरुस्ती निर्देशाचा मसुदा 2026 जाहीर केला। या प्रस्तावांवर सूचना मागवण्यात आल्या आहे आणि मंजूर झाल्यानंतर त्या अंमलात आणल्या जातील। कुटुंबातील मृत्यू, मोठी आपत्ती किंवा लग्न, सण सारख्या विशेष प्रसंगी कर्ज वसुलीचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रस्ताव दिला गेला आहे। एखाद्या ग्राहकाचा कर्जाचा खटला न्यायालयात प्रलंबित असेल तर बँकांनी कर्मचाऱ्यांनी किंवा एजंटना देताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही नियमात पुढे म्हटले आहे।